मकर संक्रांत म्हणलं की तिळगुळ वडी झालीच पाहिजे. पण खूप जणांना तिळगुळ वडी बनवायचं म्हणलं की जाम टेन्शन येतं. कारण वडी बनवताना जो गुळाचा पाक असतो तो पुढे मागे होतो. मग त्यावेळेस काय होतं तर वडीच पडत नाही किंवा वडी खूप चिवट होते. प्रॉपर अशी ती बनतच नाही. पण मी आज तुम्हाला जगातील सर्वात सोप्या पद्धतीने तिळगुळ वडी कशी बनवायची हे सांगणार आहे. कारण इथे आज आपण गुळाचा बिलकुल पण पाक तयार करणार नाही. तरी पण अगदी परफेक्ट अशी तिळगुळ वडी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी प्रिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण तिळगुळ वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. पण ही वडी आपण पाक न करता बनवणार आहोत. तुम्ही ते बघू शकता की वडी किती परफेक्ट अशी बनली आहे. तुम्ही जरी पहिल्यांदाच ही वडी बनवायला घेतली तरी पण अगदी परफेक्ट अशी बनून तयार होईल ह्याची मी 100% गॅरंटी देते. या अगोदर पण मी मकर संक्रांतीसाठी खूप साऱ्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. वेळ न घालवता चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. तिळगुळ वडी बनवण्यासाठी इथे मी 1 कप तीळ घेतले आहेत, अर्धा कप शेंगदाणे, 1 कप गूळ आणि 2 चमचे साजूक तूप घेतले आहे. आता इथे सर्वप्रथम पॅन गरम करून घ्यायचा, यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ. शेंगदाणे आपल्याला लो टू मिडियम हीटवर शेंगदाण्याची साल निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथे साधारण 4 ते 5 मिनिट झाले. शेंगदाणे मी व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत. आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊ. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी याच पॅन मध्ये आपल्याला 1 कप तीळ घालून घ्यायचे आहेत आणि तीळ आपल्याला लो टू मिडियम हीटवरच भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना पण जोपर्यंत याचा खमंग असा सुवास दरवळत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे. यामुळे काय होतं तर आपण यापासून जे काही पदार्थ बनवणार आहोत ते अगदी रुचकर लागतात. यासाठी आपल्याला इथे तीळ पण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ जर व्यवस्थित असे भाजले नाही तर काय होतं ते तळाखाली कचकच असे लागतात. पण आपण जर ते व्यवस्थित असे भाजून घेतले, खमंग भाजून घेतले, तर त्यापासून जो बनवणारा पदार्थ आहोत तो पण अगदी खमंग होतो. आता इथे तीळ पण भाजून झालेले आहेत, हे पण मी काढून घेते. शेंगदाणे इथे पूर्णपणे थंड करून घेतले आहेत. याची साल काढून घ्यायची. साल आहे ती व्यवस्थित अशी यावरची काढून घेतलेली आहे. आणि तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने शेंगदाणे मी जास्त डार्क कलरवरती पण नाही भाजून घेतले. आता काय करायचं, एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. आणि पल्स मोडवर ऑन ऑफ करत आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे. तुम्ही ते बघू शकता मी अगदी बारीक असे याचे कूट तयार नाही केले. थोडेसे जाडसरच ठेवले आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीचे पाहिजे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीळ घालून घेत आहे. तीळ पण आपल्याला ज्यावेळेस ग्राइंड करायचे आहेत त्यावेळेस ते पूर्णपणे बारीक नाही करायचे. ऑन ऑफ करतच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहेत. इथे थोडेसे तीळ अख्खे दिसले पाहिजे आणि काही तीळ आहेत ते मॅश झाले पाहिजे इतपत आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. आता जे शेंगदाण्याचे कूट बनवून घेतले होते ते पण मी यामध्ये घालून घेतले आहे. व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. पॅन मध्ये 1 कप गूळ घालून घ्यायचा आणि गूळ आहे तो आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला गुळाचा कसलाही पाक तयार करायचा नाही, काहीच नाही. त्यासाठी आता इथे मी 1 चमचा पाणी घालून घेतले आहे. यामुळे काय होतं गूळ आहे तो पटकन मेल्ट होतो. पाणी घालून झाले की आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे, म्हणजे गूळ व्यवस्थित असा वितळायला मदत होते. खूप जण काय करतात ते इथे गुळाचा पाक तयार करतात. पण कधी कधी काय होतं आपण ज्यावेळेस पाक तयार करत असतो, पाक आहे तो पुढे मागे होऊ शकतो. म्हणजे थोडा जरी पाक कच्चा राहिला तर वडी सेट होणार नाही आणि पाक पुढेही गेला तर वडी आहे ती सेट तर होईल पण खूप कडक बनेल, म्हणजे बिलकुल पण खुसखुशीतपणा नसणार आहे. आता यामध्ये जे शेंगदाणे आणि तीळ मिक्सर मधून आपण काढून घेतले होते ते घालून घ्यायचे आणि हे आता फटाफट हलवून घ्यायचे. इथे तुम्ही वेलची पावडर पण घालून घेऊ शकता, पण शक्यतो मी वेलची पावडर ह्यामध्ये घालून नाही घेत कारण मला इथे तिळाचा आणि जी गुळाची टेस्ट असते तीच खूप भन्नाट अशी लागते. त्यामुळे वेलची पूड शक्यतो मी यामध्ये घालून नाही घेत. आता तीळ आणि गुळ आहेत ते व्यवस्थित असे मिक्स झाले आहेत. जी वडी आपण बनवणार आहोत त्याला शाईन येण्यासाठी इथे सर्वात शेवटी मी 1 चमचा साजूक तूप घालून घेत आहे. यामुळे काय होतं तर आपली जी वडी आहे त्याला खूप सुरेख अशी शाईन येते. तर हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून झालेले. इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. एक मी केक टीन घेतला होता त्याला तूप ग्रीस करून घेतले होते. त्यामध्ये हे जे बॅटर आहे ते घालून घ्यायचे आहे. तुम्ही केक टीन ऐवजी एखादे ताट घेऊन त्याच्यावरती तूप लावू शकता किंवा पोळपाट जरी घेतला आणि त्याच्यावरती जरी तूप लावून घेतले तरी पण वडी अशाच पद्धतीने सेट होणार आहे. पण माझ्याकडे केक टीन अवेलेबल आहे त्यामुळे मी घेतला आहे. वडी सुरेख दिसण्यासाठी यावरती आता थोडेसे पांढरे तीळ घालून घेऊ. त्यामुळे वडीला एक वेगळाच लुक येतो. आता इथे मी वडी 15 ते 20 मिनिट पूर्णपणे थंड करून घेतली आहे. याचे काप करून घ्यायचे आहेत.
आज आपण वडी बनवण्यासाठी इथे गुळाचा बिलकुल पण पाक तयार नाही केला, तरी पण अगदी परफेक्ट अशी वडी बनवली आहे. आता तुम्हाला मी इथे वड्या ज्या आहेत ना, ते कट करून दाखवत आहे. वडी कट करत असताना कधीही लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा जो सेंटर असतो तिथून आधी कट करून घ्यायची आणि नंतर साइडने कट करून घ्यायची. म्हणजे एकसारखी वडी व्यवस्थित अशी कट होते. ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. वडी कट करून झालेली आहे. आता यामधील एक वडी मी तुम्हाला काढून पण दाखवते, की किती परफेक्ट अशा ह्या वड्या बनल्या आहेत. खालून पण तुम्ही इथे वडी पहा, की किती परफेक्ट अशी बनली आहे. कुठे पण भुसभुशीत झाली नाही किंवा काही नाही. जगातील सर्वात सोप्या पद्धतीने तुम्हाला आज तिळगुळ वडी कशी बनवायची हे सांगितले आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी YouTubeवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.